आपली सरकार आल्यानंतर प्रथम वेळ आपण कौशल्य विकास दिंडी काढली आहे। त्यामध्ये 5000 पेक्षा जास्त कौशल्य विकासचे विद्यार्थी, स्टार्टअप, टीचर्स, आमचे सर्व अधिकारी आणि सर्व ज्याने कौशल्य विकासमध्ये रस आहे, महाराष्ट्र कौशल्य विकासमध्ये पुढे जावा, ते सर्व लोक इथे गाजत बाजत सामील व्हावे असं आमचा आव्हान होता। आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला। आता आम्ही सर्वजण पालखीचा दर्शन घेतला, आता आम्ही पुढे जाणार आहे। हा दिंडीचे मागेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज सर्वात जास्त समस्या रोजगारांची आहे। रोजगारासाठी महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकास काय काय करत आहे। अहिल्याबाई होळकर पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर, आचार्य चाणक्याच्या नावावर, स्वामी विवेकानंदच्या नावावर आम्ही 10 नवीन प्रकल्प सुरू केलेले आहे। आणि त्याशिवाय आपले सर्व ITIचे पुनरुद्धारच्या जीर्णोद्धारच्या नवीनीकरणाचं काम पण सुरू केलेलं आहे। महाराष्ट्राचे 28,000 ग्रामपंचायतामध्ये आम्ही हळूहळू सर्व ठिकाणी कौशल्य विकास केंद्र उभे करत आहे। हा सर्व लोकांकडे पोहोचावा, वारकऱ्यामध्ये पण हासाठी एक जागृती व्हावा, यासाठी आम्ही आज या कौशल्य विकास दिंडीमध्ये सामील झाले आहे। सर्वांना शुभेच्छा। ते अतिशय चांगली गोष्ट आहे, भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे। आमची कमिशनर, सिनियर IAS ऑफिसर निधी चौधरी मॅडम पण आहे, सर्व अधिकारी पण आहे। आम्ही सर्वजण एकत्र होऊन गाजत बाजत पुढे चालला आहे। आमच्याबरोबर 5000 पेक्षा जास्त ITIचे विद्यार्थी, स्टार्टअप सर्व आहे। आमची मागणी अशी, महाराष्ट्राने सुख समृद्धी व्हावा आणि कौशल्य विकासमध्ये महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 व्हावा।